हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी पुणे. आज आपण बघणार आहोत इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा टॉपिक आपण बघत आहोत. त्याआधी बघा, आपण नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात झालेली आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अकॅडमीमध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये बॅचची फीस आहे तुम्हाला 2000 रुपये आणि वर्षभर व्हॅलिडिटी असणार आहे. प्लस बॅचची फीचर्स आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर, प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि ई बुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये असणार आहे. व्हिडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे. डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस, लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकता. त्यासोबतच आपण अकॅडमीमध्ये सिव्हिल साठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये BMC, WRD, महाट्रान्सफर, MGP ह्या सर्व एक्झामसाठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे. प्लस तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बॅचची फीस आहे 2000 रुपये आणि वर्षभर व्हॅलिडिटी आहे. म्हणजे एका वर्षापर्यंत तुम्ही बॅच कधी पण बघू शकता. तुम्हाला बॅच जॉईन करायची अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. वॉटर ट्रीटमेंट प्लांटची प्रोसिजर आहे. आधी स्क्रीनिंग, देन पंप हाऊस, देन इरिगेशन, कोअग्युलेशन, फ्लोकुलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन आणि डिसइन्फेक्शन, डिस्ट्रीब्युटरीज. यामधून आता आपण बघणार आहोत फ्लोकुलेशन. फ्लोकुलेशन मीन्स होते स्लो मिक्सिंग प्रोसेस. फ्लोकुलेशन मीन्स काय? स्लो mixing process. Floculation is the process. Floculation is the process of gentle mixing or low mixing in which the particles are brought in intimate contact with each other, promote their agglomeration. Floculation result in increased size of flocks which gets easily removed in the sedimentation tank. After the floculation, it is designed that flow should be formed large and dense. Means floculation is process of gentle mixing or low mixing in which the particles are brought in intimate contact with which each other promote their agglomeration. Floculation result in increase with size of flocks which gets easily released. त्यामधून जे आपले फ्लॉक्स आहेत मीन्स ते इझिली रिलीज होऊ शकतात इन द सेडिमेंटेड टँक मधून. आफ्टर द फ्लोकुलेशन, डिझाईन ऑफ द दॅट फ्लो शुड बी लार्ज अँड डेन्स. मग जो आपला वॉटरचा फ्लो आहे तो लार्ज आणि डेन्स होते. ठीक आहे. फ्लोकुलेशन ही आपली प्रोसेस झाल्यानंतर आफ्टर कोअग्युलेशन आफ्टर फ्लोकुलेशन असेल. After the floculation, another one the point after coagulation we need to provide dense and large blocks which will be trap solid particles, microorganism present in the water, sitting them at the bottom of the tank. Therefore, in the floculation tank, we use 3 impeller which will be produce dense and large flocks, and the inlets, the tank G is kept large because it will be produce dense flocks with small size. Inlet tanks G is kept large because it will be produce dense flocks with small sizes. And at the second impeller G is kept less than worst which is produce dense flocks of large size at the center. There at the last impeller G kept very low which produce dense and large flocks. काय म्हटलेलं आहे? There is the last impeller. Last impeller means आपला हा डायग्राम मध्ये बघा. This is the last impeller. असे काय म्हटलं आहे? G is kept very low which is produce dense and large flocks.
अँड द डिटेन्शन पिरियड किती म्हटलेला आहे, फ्लोकुलेटर इज अबाउट 20 to 60 मिनिट आहे डिटेन्शन पिरियड, 20 to 60 minutes, and usually it is taken as 30 minutes. 20 to 60 minutes आपण usually आपण त्याला 30 minutes consider करतो. And then G is kept as the 20 to 80%. D is kept at the 20 to 80 per second. RPM are the impeller or pedal is about 1 to 3 RPM. And G inlet to the G outlets is kept as equal to the 2. G inlet G by G outlet is equal to 2. Filtration. Filtration is the process of removal of small suspended egg collider impurities from the water passing the water through the porous medium such as sand medium. क्या म्हटलेलं आहे, फिल्ट्रेशन इज द प्रोसेस, फिल्ट्रेशन एक प्रोसेस आहे, रिमूव्हल करतो आपण स्मॉल सस्पेंडेड ऍक्ट कोलायडर इम्प्युरिटीज त्यामध्ये रिमूव्ह करतो फ्रॉम द वॉटर, कुठून वॉटर मधून, बाय पासिंग द वॉटर पोर्स मीडियम सच एज सॅन्ड मीडियम मध्ये जे पार्टिकल्स आहेत ते आपण रिमूव्ह करतो. फिल्ट्रेशन कॅन हेल्प द रिमूव्हर कोलायडर इम्प्युरिटीज रिमूव्ह करायला हेल्प करते फिल्ट्रेशन ऍट सम पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम फ्रॉम द वॉटर. फिल्ट्रेशन इज डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. दोन टाइप मध्ये फिल्ट्रेशन डिवाइड केलेलं आहे, ग्रॅव्हिटी फिल्टर अँड प्रेशर फिल्टर. स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर. स्लो सँड फिल्टर आणि पहिले ग्रॅव्हिटी फिल्टर मध्ये दोन आहे, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर. प्रेशर फिल्टर मध्ये स्मॉल स्केल फिल्टर. थिअरी ऑफ फिल्ट्रेशन. Theory of filtration is the mechanically straining the suspended particles which are present in the water. Suspended particle जे present असतात water मध्ये, which are present in the water and which are bigger size than the white present in the sand length, the pure water closed down. Suspended particle which are present in the water मध्ये जे present आहेत ना, which are bigger size, size bigger आहे, then the white present in the sand length, the pure water closed down. Most of the particle remains in the upper portion. Most of the particle काय राहून जातात कुठे, upper portion मध्ये sand चे, such as the collider particles of coagulation blocks themselves form the mat and the bed of the filters, help in staining of the impurities. यामध्ये बघा सँड्स आहेत हे पार्टिकल्स. फ्लोकुलेशन and sedimentation. It has been assumed that the filters are removed when particles smaller than size of the bits present in the filter. It is assumed that the filters are able to remove even particles small size of the voids are present. Small particle of voids present in the filter. This fact may be explained by assuming that void spaces acts on trilling coagulation, sedimentation tank. In fact of the explaining by assuming that voids spaces act on trailing coagulation, sedimentation tank, where the detention period is provided to particle present in the water. Detention period of period in the particles present कशामध्ये water मध्ये.
Biological metabolism. Certain microorganisms are present in the water. In the water, which decompose the organic matter present in the water. Certain microorganisms present. Certain microorganisms are present in the water which decompose the organic matter present in the water. Microorganisms require food as their survival and decompose it and forms a harmless compound layer or the surface of the filter. Such layer forms as त्याला काय म्हटलेलं आहे स्टिकोमेंडेक or dirty skin which helps in removing the impurities present in the water. जी impurities water मध्ये present आहे ते remove करायचे काम करते काय biological metabolism process. Electrolytic changes मध्ये the purification action of the filter can also be explained by the theory of ionization. Theory of ionization. The purification action of the filter can also be explained by the theory of ionization. According to this, the filter helps in the purifying the water. Sand grains of the water consist of certain charge and impurities in water carry electrical charges of opposite nature. It is charges of opposite nature and they have come in a contact with each other. They neutralize each other and produce free water. Means बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे the purification action of the filter can also be explained by the theory of ionization. ते आपण explain केलेलं आहे. According to their filter help in the purifying the water. Sand grains म्हणजे sand particles आहे ते प्युरिफाय करण्यासाठी वॉटर मधले प्युरिफाय करतो आपण. the water consists of certain large impurity in waters मध्ये ते प्रेझेंट असतात. Then next is slow sand filter. Slow sand filter important टॉपिक आहे. तुम्हाला यामधून MCQ मध्ये खूप क्वेश्चन्स येतात. जसं वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा पूर्ण टॉपिकच आपला इम्पॉर्टंट आहे. This type of filter were extensively used in added states. Slow sand filter usually utilize the water from filled in sedimentation tank because if the water from coagulant added sedimented tank is taken, it may flux the parts of the sand of the slow sand filter. काय म्हटलेलं आहे slow sand filter show नाही slow sand filter usually utilize the water from the काय लिहिलेलं आहे यांनी plain sedimentation tank. From the plain sedimentation tank because if the water from coagulant added sediment tank is slow sand filter as well as due to the coagulations large amount of organic matter and microorganism get removed in the large amount of microorganism remove करतो आपण कुठून water मधून in the sediment tank. This diagram म्हटलेलं आहे यामध्ये sand, gravel, under drainage. Under drainage
याला आपण काय म्हटलेलं आहे, स्कम्प लेअर मीन्स स्कम डेक. ठीक आहे. आधी काय असते, सँड, ग्रॅव्हल आणि अंडर ड्रेनेज. सो सँड फिल्टर. The slow sand filter is designed for maximum daily demand. Slow sand filter is designed for maximum daily demand. In the slow sand filter, initially the water is allowed to stand still for 24 to 36 hours for the formation of scum scumustic deep formation. ठीक आहे. The water is also passed from the filter. वॉटर कुठून पास होते म्हणते, फिल्टर पासून. द वॉटर दॅट फिल्टर आफ्टर ड्युरेशन म्हटलेलं आहे. स्कुमुडेक्स इज युजली नॉट रिकमेंडेड फॉर द ब्रेकिंग पर्पज. is not recommended for breaking purpose and because it contain active microorganism in it. आणि नेक्स्ट आहे कोलायडर प्रोव्हिजन. टँक. पहिलं काय आपलं कोलायडर प्रोव्हिजन मध्ये टँक. Usually for the slow sand filter, rectangular shaped tank is used. Usually for the slow sand filter मध्ये rectangular shaped tank is used and depth of tank ranges. आपण आपल्याला क्वेश्चन विचारणार तुम्हाला स्लो सॅन्ड फिल्टर मध्ये डेप्थ रेंजेस काय आहे, तर फ्रॉम 2.5 to 3.5 मीटर, 2.5 to 3.5 मीटर and plain area of the tank is 200 to 1000 square meter. Plain area of the tank and depth of water is in the ranges of 1 to 1.5 meter. 1 to 1.5 meter ची रेंज आहे. Sand and gravel. Depth of gravel bed it is the ranges from depth of gravel bed it is the ranges from 60 to 90 centimeter ची रेंज आहे. ठीक आहे. and depth of the sand is about 90 to 110 centimeter. 90 to 110 centimeter depth of sand ची range 90 to 110 centimeter. Depth of gravel bed it is the ranges of 60 to 90 centimeter. And effective size of the sand is D10 is 0.20 to 0.40 mm. Coefficient of uniformity काय असणार आहे, कसं लिहिलंय यांनी.